चांगलं नाही वाटत आहे मला ऍक्च्युली. काही कारणास्तव मला खूप लेट झालं. पण ठीक आहे, आपण देवाच्या इच्छेने पुन्हा पुढे जाऊया. तर काही महत्त्वाच्या गोष्टी आपण काल अभ्यासल्या होत्या. पवित्र शास्त्राबद्दल विशेष करून काही जे चुकीचे दृष्टिकोन होते त्याबद्दल आपण पाहिलं. त्यानंतर जे कॅनन होतं, जिथं पवित्र शास्त्र जे जी पुस्तकं आहेत ती ईश्वर प्रेरित आहेत, नाही का, म्हणून मान्यता देण्यात आली. ते एक योग्य एक प्रमाण किंवा मूल्यमापन त्याद्वारे करण्यात आलेलं होतं. त्यावर आपण शिकलो आणि शेवटी आपण प्रगटीकरणाकडे आलेलो होतो. आणि प्रगटीकरणाबद्दल शिकत असताना विशेष करून आपण पाहिलं होतं की प्रगटीकरण, मग सर्वसाधारण प्रगटीकरण म्हणजे काय, की जे नाही का, की जे निर्मितीद्वारे देवाने स्वतःला प्रगट केलेलं आहे त्याबद्दल आपण शिकलो. त्यानंतर ईश्वर प्रेरणेबद्दल आपण शिकत होतो. आणि आपण शेवटी जे दुसरी तिमोथी तिसरा अध्याय तिथं पाहिलं होतं आपण, नाही का, की प्रत्येक शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहे आणि त्याच्याबद्दल आपण थोडक्यात विचार केलेला होता. तर ईश्वर प्रेरणेबद्दल विचार करत असताना आज या सायंकाळी आपण थोडक्यात ईश्वर प्रेरणा काय आहे, ईश्वर प्रेरणा म्हणजेच काय, त्याबद्दल आपण थोडक्यात शिकूया. तर ईश्वर प्रेरणेबद्दल शिकत असताना त्यासाठी जो शब्द वापरण्यात आलेला आहे ईश्वर प्रेरणेसाठी, नाही का, तो म्हणजे थिओनिस्टस. आणि थिओनिस्टस म्हणजेच अ, तो जो शब्द आहे तो दोन वाक्यांपासून आलेला आहे. एक म्हणजे थिओस. थिओस म्हणजे काय, की देव. आणि न्यूस्टॉस म्हणजेच देवाने श्वास फुंकलेला. तर ईश्वर प्रेरणा म्हणजेच देवाने श्वास फुंकलेलं. जसं आदाम जो नाही का, तो तो मातीचा पुतळा होता, परंतु देवाने त्याच्या नाकपुड्यात श्वास फुकला तेव्हा तो जीवधारी प्राणी झाला, नाही का. तर न्यूस्टॉस हा शब्द त्याच्याबद्दल आहे. आणि म्हणून देवाने श्वास फुंकलेले किंवा देवाने त्यात श्वास सोडलेला आपण म्हणू शकतो. तर जर आपण पाहिलं तर मूळ जे हस्तलिखित जे सुरुवातीला आपण शिकलो की मोशेद्वारे लिहिण्यात आलं, त्याच्या हाताने ते लिहिण्यात आलं, त्याच्यानंतर जी त्याची कॉपी करण्यात आली नंतरच्या काळामध्ये. तर ही जी मूळ हस्तलिखित होती त्यांचा उगम म्हणजे मोशेने जे लिहिलं आणि आणि प्रत्येक जो संदेष्टा किंवा प्रेषितांनी लिहिलेला आहे, या सर्वांमध्ये जो खरा उगम स्थान तो देवापासून आहे. आणि जेव्हा पवित्र शास्त्राचं भाषांतर करण्यात आलं, नाही का, भाषांतर करण्यात आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की त्यामध्ये मग अनेक प्रकारच्या विशेष करून काही कमतरता सुद्धा आपल्याला दिसायला लागल्या. उदाहरणार्थ, आता जो भाषांतरकार होता आपापल्या हिशोबाने पुष्कळदा आपल्या संस्कृतीनुसार तो त्याचं भाषांतर करायला लागला. उदाहरणार्थ, जर तुम्ही पंडिता रमाबाईचं जर बायबल पाहिलं तर त्यांनी जे काही भाषांतर केलेलं आहे किंवा इतरही जे असे नंतरच्या काळामध्ये जे मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे त्यामध्ये अनेक काही ब्राह्मण पण होते, त्यांनी मग त्या प्रकारे तिथं शब्दप्रयोग केलेले आहेत. परंतु कधी कधी ते जे शब्दप्रयोग आहे त्याचा सेन्स योग्य लागत नाही, त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही पुष्कळदा. तर ही जी भाषांतर करण्यात आलेली आहे या भाषांतरामध्ये त्रुटी आपल्याला पाहायला भेटतील, तरी पण हे देवाचं वचन आहे, बरोबर. आणि म्हणूनच ही जी भाषांतर नंतर नंतर होत गेली त्याच प्रतींवर, अगोदर जी हस्तलिखित होती त्याच्यावर पुन्हा कॉपी करत गेले. मग काही शब्द थोडाफार गळाला जायचा, नाही का, गाळला जायचा किंवा चुकून एखादा शब्द राहायचा तर मग तिथं काहीतरी शब्द टाकला जायचा. मग त्याच याच्यावर नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस भाषांतर करण्यात आलं तेच नवीन भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलं वेगवेगळ्या, तर मग तिथं मग अनेक प्रकारे त्या त्या तो जो अर्थ आहे त्याचा योग्य काय म्हणू शकतो आपण, योग्य जो 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 खरा मूळ अर्थ यायला पाहिजे तो पुष्कळदा आपल्याला समजायच कठीण जातं. उदाहरणार्थ, जर तुम्ही असे पवित्र शास्त्रामध्ये काही शब्द पाहिले, तर ते शब्द जे आहेत, जर तुम्ही जोपर्यंत मूळ अर्थ त्याचा समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते शब्द समजणारच नाहीत, नाही का. उदाहरणार्थ, की ओढा. ओढा हा जो शब्द आहे, उत्पत्ती 3:15 उत्पत्ती 3 तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय की पहा,
तुझा ओढा नवऱ्याकडे असणार आहे नाही का. तर ओढा म्हणजे आपल्याला काय वाटेल, अरे तिची उत्कंठा, स्त्रीची आपल्या पतीप्रती उत्कंठा आहे, किती चांगलं आहे नाही का. परंतु मूळ भाषेमध्ये तिथं सरळ सरळ वाईट इच्छा नाही का, किंवा तुझी तुझी वाईट इच्छा तुझी, किंवा तुझी वाईट भावना, अशा प्रकारचा शब्द तिथे आहे. तर तू खऱ्या रीतीने त्याच्यावर वर्चस्व करण्याचा प्रयत्न करशील, परंतु तो स्वामित्व चालवेल, बरोबर. तर मूळ जे हस्तलिखित आहे, ज्यावेळेस आपण मूळ भाषेकडे जातो त्यावेळेस आपल्याला गोष्टींचा अर्थ समजतो. तर थिओनिस्टास म्हणजे काय, देवाच्या मुखातील शब्द. त्यानंतर आपण ज्यावेळेस देवाच्या वचनाकडे पाहतो, तर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे चुकीच्या प्रकारे त्याचा अर्थ काढतात. ते लोक म्हणतात, काही लोक म्हणतात की फक्त हे जे आहे सगळ्यात जे अंतर्ज्ञानी नाही का, फारच फारच देवाच्या जवळचे जे होते, त्यांनाच देवाच्या आत्म्याने हे प्रगटीकरण दिलेलं आहे. काही म्हणत होते की नाही, एवढंच नाही तर त्यांचं त्यांचं जे ज्ञान होतं ते प्रेरित होतं, परंतु त्यांचे शब्द प्रेरित नव्हते. पण आपल्याला ज्यावेळेस आपण मानवी साधनांबद्दल शिकतो, तर आपल्याला तिथं हे शिकायला भेटतं की पवित्र शास्त्र हे देवाने आपोआप आकाशातून टाकलेलं नाही, तर मनुष्याला समजावं म्हणून मनुष्यांचाच उपयोग केला. आणि त्या 40 मानवी साधनांचा उपयोग करून देवाने हे वचन आपल्यापर्यंत लिखित स्वरूपात दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या भाषेत आणि आपल्याला योग्य रीतीने ते समजून यावं. म्हणून ज्यावेळेस आपण प्रार्थना आपण विचार करतो की ते जे 40 लोक होते, ते फार काहीतरी उच्च नाही का, फारच देवाच्या जवळचे होते म्हणून देवाने त्याला निवडलं होतं असं नाहीये. कारण त्याच्यामध्ये मग मच्छीमार सुद्धा होते, त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेले लोक होते नाही का, त्यामध्ये वैद्य पण होते, त्यामध्ये मग चांगले शास्त्री पण होते नाही का. पण देवाने त्यांच्या कौशल्याचा, त्यांच्या भाषेचा आणि आणि त्यांच्या त्या सर्व गोष्टींचा उपयोग केला, त्याचं हे हे लिखित प्रगटीकरण आपल्यापर्यंत येण्यासाठी. आणि म्हणून ज्या प्रकारे दुसरे पेत्र अध्याय 1 आणि वचन 20 मध्ये सांगितलं नाही का, की देवाच्या वचनाचा उलगडा, त्याचा संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेनं होत नाही. का बरं? कारण हे देवापासून आलेलं आहे, बरोबर. देवापासून आलेलं आहे. आणि म्हणूनच पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या माणसांनी. तर आता पवित्र आत्म्याने प्रेरित होणं म्हणजे काय आहे? तर संदेश मनुष्याची इच्छेने आलेला नाही, की आपल्याला पवित्र शास्त्राचा उगम सांगतं नाही का, की हे जे देवाचं वचन आहे, हे वचन त्याचा उगम कुठं आहे बरं? खुद्द देवामध्ये, बरोबर. आणि हे कुठून आलेलं आहे? पवित्र मनुष्य. पवित्र मनुष्य म्हणजे ते लोक चांगले होते असं नाहीये. जर तुम्ही त्या सर्व लोकांचा इतिहास पाहिला पवित्र शास्त्रामध्ये, तर प्रत्येकामध्ये काही ना काही उणी आपल्याला पाहायला भेटतं. पण पवित्र मनुष्य म्हणजेच, पवित्र जो शब्द ज्यावेळेस मनुष्यासाठी लागला जातो, त्यावेळेस आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की पुष्कळदा तो शब्द जो आहे, तो पाठवलेले किंवा निवडलेले एका विशिष्ट उद्देशासाठी नेमलेले असा त्याचा अर्थ होतो नाही का. तर पवित्र मनुष्य पवित्र आत्म्याद्वारे म्हटलेलं आहे. आत्म्याने प्रेरित होणं म्हणजे कसं माहितीये का, याचा अर्थ काय होतो? जसं लहानपणी नाही का, पुष्कळ वेळा ज्यावेळेस पाणी आपल्या दारातून वाहायचं पुष्कळ पाऊस झाल्यानंतर, मग त्यावेळेस सगळं ते कागदाची होडी करून ज्यावेळेस तुम्ही त्या त्या वाहत्या पाण्यात सोडायचे नाही का, तर त्या प्रवाहाने जशी ती वाहते नाही का, तशा प्रकारचा हा शब्द आहे. जसा प्रवाह येतो तसं तो कागद पुढे पुढे जातो त्या प्रवाहानुसार. तशाच प्रकारे आत्म्याने प्रेरित होणं म्हणजे काय आहे, की देवाच्या आत्म्याने त्या 40 लेखकांना जसं वाहवत नेलं. नक्कीच त्यांची शब्द होते, त्यांचं कौशल्य होतं आणि त्यांच्या 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 लिखाणाबद्दल सर्वस्व देवाने उपयोग केलेला आहे, परंतु त्यांचे विचार नव्हते. सर्व काही देवाच्या पूर्ण नियंत्रणामध्ये होतं, पूर्ण नियंत्रणामध्ये दैवी उगम आपल्याला पाहायला भेटतो नाही का. आणि उदाहरणार्थ पेन, आपण स्वतःहून पेन जो आहे तो स्वतःहून काहीच लिहू शकत नाही, परंतु ज्यावेळेस आपण त्याला घेतो आणि मग लिहितो, त्याच वेळेस आपल्या भावना आपण तिथं मांडू शकतो. जणू काही 40 लेखक पवित्र आत्म्याचे जणू काय हातातील पेनाप्रमाणे होते. आणि देवाने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा उपयोग केला, भाषेचा, लेखन शैलीचा उपयोग केलेला आहे, जेणेकरून आपल्याला ही जी वचनं आहे ती योग्य रीतीने
समजून यावं नाही का. आणि देवाने त्याचं अद्भुत प्रगटीकरण दिलेलं आहे आपल्याला, जिथं त्याची महानता आणि त्याचं सार्वकालिक जे उद्धाराचं कार्य आहे ते आपल्याला शिकवलेलं आहे. आणि सर्व जी महानता आपल्याला यामध्ये पाहायला भेटते नाही का. एवढंच नाही तर ख्रिस्त सुद्धा उपदेशांमध्ये त्याबद्दलच शिकवत होता, की मी नियमशास्त्र किंवा संदेश त्यांचे ग्रंथ रद्द करण्यास आलेलो नाही, तर मी ते पूर्ण करण्यास आलेलो आहे. ख्रिस्ताने त्याच्या जीवनाद्वारे, शिक्षणाद्वारे नाही का, उपदेशाद्वारे, मृत्यूद्वारे आणि पुनरुत्थानाद्वारे नियमशास्त्र आणि विशेष करून संदेश त्यांच्या उपदेशांचा खरा अर्थ त्याने सांगितलेला आहे नाही का. उदाहरणार्थ जर तुम्ही नियमशास्त्राबद्दल पाहिलं तर नियमशास्त्रामध्ये प्राण्यांचं अर्पण होतं. नियमशास्त्रांमध्ये याजकांबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. नियमशास्त्रामध्ये राजाबद्दल सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं. आणि इवन संदेष्टांचा पण देवाने उपयोग केलेला आपल्याला पाहायला भेटतो. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते शेवटी ख्रिस्ताकडे बोट दाखवित होत्या, की खरा खरा तो अर्पण, अंतिम अर्पण येणार आहे. खरा ओलांडणाचा यज्ञपशी तो येणार आहे. खरा निवास मंडप तो येणार आहे. खरा याजकांचा याजक तो येणार आहे. आणि खरा राजांचा राजा तो येणार आहे. खरा संदेष्टांचा संदेष्टा तो येणार आहे. आणि सर ते शेवटी तो हे तारणाचं कार्य पूर्ण करणार आहे. मग हा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे, की जो हे कार्य पूर्ण करणार आहे. आणि ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राबद्दल पाहतो तर त्यामध्ये पूर्ण ख्रिस्ताचं प्रगटीकरण आपल्याला पाहायला भेटतं. आणि हे देवाचं वचन आहे म्हणून हे अचूक आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक आपल्याला पाहायला भेटत नाही, कारण देव सत्य बोलतो ना, कारण तो स्वतः सत्य आहे. तो कधीच असत्य बोलत नाही. आणि म्हणून देवाचं वचन सुद्धा खरं आहे. आणि म्हणून आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की देवाचं वचन कसं अचूक आहे बघा. उदाहरणार्थ आता ज्यावेळेस आपण जिवंत देहधारी शब्द याबद्दल शिकतो नाही का. जिवंत देहधारी शब्द म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला योहान अ, शब्द म्हणून प्रकट करतो नाही का, ज्याला जिवंत देहधारी शब्द म्हटलेला आहे. शब्द देहधारी झाला म्हटलेला आहे. तर मग देवाने हा जो जिवंत, जो सार्वकालिक शब्द आहे त्याला देहधारी होण्यासाठी कशाचा उपयोग केला? मानवी साधनाचा उपयोग केला. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हे झालेलं आहे. आणि म्हणूनच जे उत्पन्न झालं ते काय होतं? पापविरहित ख्रिस्त, बरोबर. आणि त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण लिखित वचनाबद्दल पाहतो, जिवंत लिखित शब्दाबद्दल पाहतो, तर तिथं सुद्धा मानवी लेखक त्यांचं साधन म्हणून देवाने उपयोग केला. आणि ते पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या प्रेरणेने होतं. आणि मग जे काही उत्पन्न झालं ते म्हणजे काय? चुकविरहित देवाचं वचन, म्हणजे अचूक हे देवाचं वचन आहे, कारण हे पूर्णपणे देवाच्या इच्छेनुसार आलेलं आहे. म्हणून देवाचे सेवक जे आहेत ते अशा प्रकारे म्हणतात, की एकदा का बायबलची विश्वसनीयता नाकारली म्हणे तर त्याचा शेवट कधी अपेक्षेला नाही अशा घोर परिणामात होईल म्हणे. आणि याची परिणिती अखेरीस धर्मत्यागात होईल. पण जी मंडळी किंवा ख्रिस्ती संस्था बायबलचा अचूकपणा नाकारते, तिची स्थिती खडकावर फुटणाऱ्या जहाजासारखी आहे. किती भयंकर आहे बघा. ज्या मंडळीने देवाचं वचन हे अचूक आहे आमच्यासाठी आणि हे नाकारलेलं आहे, ती मंडळी ज्या प्रकारे ते जहाज त्या खडकावर आदळतं आणि ते फुटतं, अशा प्रकारे उद्ध्वस्त होणारी तिची अवस्था आहे. आणि म्हणून देवाच्या वचनाची अचूकता म्हणजे काय? परमेश्वराचे प्रत्येक वचन शुद्ध आहे, बरोबर. परमेश्वराचे प्रत्येक नियम परिपूर्ण आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या दैवी लेखकाचं ते प्रतिबिंब आहे. देवाला खोटं बोलणं अशक्य आहे नाही का. आणि म्हणून ख्रिस्ताने सुद्धा प्रार्थना केली की तू त्यांना सत्यात समर्पित कर, कारण तुझे वचन हेच सत्य आहे. आणि म्हणून देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो म्हटलेला आहे, बरोबर की नाही. आणि म्हणूनच ते वचन कसं आहे? अचूक आहे. हे देवाचं वचन आहे, देवाच्या मुखातील शब्द आहे. आणि हेच अचूक वचन खात्रीशीर सुद्धा आहे. पवित्र शास्त्र कधीच असत्य किंवा चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. देवाचं वचन साध्य, अटळ आणि पूर्ण करणार आहे. ते कधीच अपयशी होणार नाहीये, नाही का. आणि म्हणून ते अधिक निश्चित आहे, अधिक निश्चित आहे. म्हणून पेत्र जो होता दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसरे पेत्र पहिल्या अध्यायामध्ये त्याचा जो त्या रूपांतरणाचा जो अनुभव आहे तो सांगतो अगोदर नाही का, की पेत्र, याकोब आणि योहान त्या ठिकाणी आहे. आणि प्रभूचं रूपांतरण होतं तिथं त्या डोंगरावर. आणि त्या ठिकाणी मोशे आणि एलिया त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तेजस्वी रूप पेत्र पाहत आहे नाही का. आणि पेत्र म्हणतो की अरे हा
त्या ठिकाणी मी ते तेजस्वी रूप पाहिलं आणि पेत्रस तिथं उतावळीपणाने म्हणत होता की अरे प्रभू तू इथंच थांब, इथंच तू चांगला दिसतो, आम्ही तुमच्या तिघांसाठी आम्ही इथं मंडप घालतो नाही का. त्यावेळेस आकाशातून काय वाणी झाली होती की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, तुम्ही ह्याचा ऐका म्हटलेला आहे, बरोबर. तर तो प्रसंग पेत्राच्या हृदयात आहे आणि तो काय म्हणतो माहितीये का. नक्कीच तो म्हणतो की हा जो जो प्रसंग आहे तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. तो म्हणतो पण त्याही पेक्षा आता अधिक महत्वाचं काय आहे, तर संदेष्टांचं वचन आमच्या जवळ आहे म्हटलेलं आहे, आमच्या जवळ आहे, ते अधिक महत्वाचं आहे. आणि पुढं काय सांगितलेलं आहे, ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. संदेष्टाचं वचन हे कसं आहे म्हटलेलं आहे, अधिक दृढ आहे, निश्चित आहे, स्थिर आहे, ते खंबीर आहे. आणि दिवस उजाडेपर्यंत कुठं लक्ष द्या म्हणे, त्या तुमच्या दृष्टांतामध्ये तुम्ही वाहून जा का, चमत्कारामध्ये वाहून जा का, किंवा काहीतरी अद्भुत गोष्टी आम्हाला आमच्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे त्यामध्ये तुम्ही वाहवत जा का, नाही. तो म्हणतो वचनाकडे लक्ष द्या. कारण त्याकडेच कुठपर्यंत लक्ष द्या, पहाटचा तारा उगेपर्यंत, दिवस उजाडेपर्यंत, म्हणजेच काय, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत कुठं लक्ष द्या म्हटलेलं आहे, देवाच्या वचनाकडे लक्ष द्या म्हटलेलं आहे. कारण संपूर्ण ख्रिस्ताचं जे दुसरं आगमन आहे ते होईपर्यंत देवाचा प्रत्येक शब्द पूर्ण होणे हे अगत्याचं आहे. कारण देवाचं वचन कधीच अपयशी होणार नाही, कारण ते निश्चित आहे. म्हणूनच एशिया 40:8 मध्ये काय सांगितलेलं आहे, गवत सुकते, फुल कोमेजतं, पण आमच्या देवाचं वचन कायम राहतं नाही का. आणि म्हणून हेच देवाचं वचन जे 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 अचूक आहे तेच वचन निश्चित आहे, आणि तेच वचन पुढे आपल्याला पाहायला भेटतं अधिकारयुक्त आहे. का बरं? कारण या पवित्र शास्त्राच्या प्रत्येक वचनामागे, प्रत्येक संदर्भामागे, प्रत्येक सिद्धांतामागे, प्रत्येक आज्ञामागे, प्रत्येक अभिवचनामागे देव ठामपणे त्याच्या अधिकाराने उभा आहे नाही का. आणि म्हणून देवाचं वचन हे ईश्वर प्रेरित, अचूक आणि खात्रीशील आहे. म्हणूनच ते कसं आहे, अधिकारयुक्त आहे नाही का. आणि म्हणूनच देवाने हे अधिकार वाणीने दिलेलं वचन आहे. आणि म्हणून आपण त्याच्या हाती पडतो. म्हणून जेव्हा शास्त्र बोलते नाही का, तेव्हा देव बोलतो म्हटलेलं आहे. आणि म्हणून देवाने शास्त्रामध्ये आपल्याला चेतावण्या दिलेल्या आहेत, आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत आपल्यासाठी. त्या सर्व त्याच्या सार्वभौम अधिकाराने दिलेल्या आहेत. म्हणून देवाच्या वचनाचा अधिकार हा मानवी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्हाला कोणीही मानवी ज्ञान शिकवत असेल, परंतु त्या ज्ञानापेक्षा देवाचं वचन महान आहे. मानवी तर्कापेक्षा देवाच्या वचनाचा अधिकार महान आहे. मानवी तर्क वितर्काने तारण होत नाही. विज्ञानापेक्षा देवाचं वचन महान आहे नाही का, त्याचा अधिकार युक्त आहे. बायबलचा अधिकार मंडळीच्या वडिलांपेक्षा श्रेष्ठ आहे. बायबलचा अधिकार मंडळीच्या सभासदांवर अधिकृत आहे देवाच्या प्रियलेकरांनो. म्हणून मंडळात चूकविरहित किंवा पाप विरहित नाहीये, पण देवाचं वचन हे चूकविरहित आणि पाप विरहित आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. बायबलचा अधिकार मंडळीचा मतांगीकार, विधी, आचार, विचार, संस्कार यापेक्षाही श्रेष्ठ आहे नाही का. आपण त्या विधींसोबत आचार किंवा विचार किंवा संस्कार याचे सोबत देवाच्या वचनाची तुलना नाही करू शकणार. ते देवाच्या वचनामधून आपण पाहतो नाही का. बायबलचा अधिकार आपल्या मानवी भावनांपेक्षा श्रेष्ठ आहे. पाहिलं, मी देवाला पाहिलं आहे, हे चूक विधान आहे. जर योहान 1:18 मध्ये सांगितलं देवाला कोणी कधीच पाहिलं नाही, आणि जर एखादा येऊन म्हणतो की मी देवाला पाहिलेलं आहे, कुणाचं ऐकायचं? त्याच्या भावनेप्रमाणे आपण वाह जायचं की देवाच्या वचनाचं ऐकायचं? तर देवाचं वचन आपल्यासाठी अद्भुत आहे. म्हणून बायबलचा अधिकार हा मानवी भावनांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. उदाहरणार्थ मला असं वाटलं, देव बोलला नाही का. मार्टिन लुथर म्हणतात की मानवी भावना येतात व जातात आणि या भावना फसव्या असतात म्हटलेलं आहे, पण माझा अधिकार देवाचं वचन आहे, इतर बाबी विश्वास योग्य नाहीत. म्हणून बायबलचा जो अधिकार आहे तो अद्भुत आहे, महान आणि सर्वश्रेष्ठ आहे. तो आपल्या साक्षीपेक्षा सुद्धा कसा आहे, मोठा आहे.
म्हणून जॉन स्टॉट म्हणतात की पवित्र शास्त्राच्या अधिकारावर विश्वास ठेवणं म्हणजे त्यास अधीन होणं, म्हणजे ख्रिस्ताचं प्रभुत्व स्वीकारण्याचा आवश्यक परिणाम तो आहे. कोहेलर म्हणतात की परमेश्वराचा अधिकार नाकारणं म्हणजे परमेश्वराच्या अधिकाराविरुद्ध बंड करणं आहे. अशा कृतीत शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. रोमन कॅथलिक मंडळी शिकवायची पवित्र शास्त्र तेव्हाच पूर्ण होतं ते जेव्हा त्याला मंडळीद्वारे पाठिंबा भेटतो. त्यांचा अर्थ पोप शिवाय मंडळी खेरीज पवित्र शास्त्राचा अधिकार नाही असे ते शिकवायचे. परंतु पवित्र शास्त्र कुठेही शिकवत नाही की तुम्ही पोपचं ऐका म्हणून. तर त्या उलट मत्तई 17:5 मध्ये त्या रूपांतरणाच्या वेळी ज्यावेळेस पेत्र बोलत होता त्यावेळेस आकाशातून वाणी झाली, तिथं काय म्हटलेलं मत्तई 17:5 मध्ये? तुम्ही ख्रिस्ताचा ऐका. आणि ख्रिस्त आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं. बायबलचा अधिकार हा त्रैक देवाचा अधिकार आहे. ख्रिस्ती लोकांकरिता सर्वोच्च आणि अंतिम अधिकार आहे, जो निर्माणकर्त्याद्वारे बंधनकारक कराराचा शब्द म्हणून आपल्याला दिलेला आहे. आणि पवित्र शास्त्र स्वतः त्याचा दावा करतं की ते अधिकारयुक्त आहे. कारण मत्तई 4:4 ते 7 मध्ये पहा असा शास्त्रलेख आहे. ख्रिस्ताची सेवा, मृत्यू, पूर्ण पुनरुत्थान या शास्त्राप्रमाणे हे झालं आहे. असं जोर देऊन सांगण्यात आलं नाही का. ऑगस्टिन असे म्हणतात, जेव्हा देवाचं वचन बोलतं तेच देव बोलतो, कारण वचनाची वाणी म्हणजे देवाची वाणी आहे. त्यानंतर देवाच्या वचनाबद्दल विचार करत असताना हे देवाचं वचन जे आहे ते अगदी सुस्पष्ट आहे आणि सुबोधित आहे. ते आपण समजून घेऊ शकतो नाही का. ते अगदी स्पष्ट आणि समजण्यायोग्य मानवाला दिलेलं हे प्रगटीकरण आहे. पवित्र शास्त्र हे अगदी स्पष्ट आहे आणि म्हणूनच तो जो श्रीमंत व्यक्ती जो होता, लूक 16 मध्ये दरिद्री लाजर आणि श्रीमंत व्यक्तीची गोष्ट सगळ्याला माहिती आहे नाही का. दोघंही मरतात आणि मग दरिद्री जो लाजर आहे तो अब्रामाच्या उराशी असतो आणि तो श्रीमंत व्यक्ती जो आहे त्या यातनाच्या ठिकाणी असतो, बरोबर. तर त्या ठिकाणाहून तो अब्रामाला म्हणतो, बापा अब्रामा तू या लाजराला खाली पाठव. त्यावेळेस अब्राम काय म्हणतो? त्यांच्याजवळ मोशे व संदिष्टे आहे, त्यांचे त्यांनी ऐक. कोणाबद्दल सांगितलंय? हे आजच्या ज्या संदिष्टांबद्दल सांगितलं का? नाही. तर मोशे आणि संदिष्टे म्हणजे त्या काळामध्ये तो जुना करार त्याच्याबद्दल सांगितले. देवाच्या वचनाबद्दल तिथं बोललं गेलेलं आहे की त्यांच्याजवळ काय आहे? देवाचं वचन आहे, त्यांनी त्याचं ऐकावं, कारण ते जीवन बदलणार आहे. तेच खरा तारणाचा मार्ग देणार आहे. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं एवढंच नाही तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातील हे शब्द आहे की तुम्ही शास्त्रलेख शोधित जा म्हटलेलं आहे योहान 5:39 मध्ये, बरोबर. तर देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे. म्हणूनच बिरोया येथील मंडळी तिला मोठ्या मनाचे लोक म्हटलेले आहे. ज्यावेळेस पाऊल त्या ठिकाणी संदेश द्यायला गेलेला आहे, आपल्याला पाहायला भेटतं की ती मंडळी अशी होती की ती शोध करायची. त्यांनी पौलाला पण चाचपलं, पावला तू काय बोलतोस, थांब आम्हाला पाहू दे वचनामध्ये आहे का. आज काय होते माहिती का मंडळांमध्ये? मंडळाला लयास जाण्याचं कारण काय आहे सगळ्यात मोठं? कारण सुद्धा मंडळांना देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची इच्छा नाहीये, रस नाही, आनंद नाही. ते कधी शोधत नाहीत की काय पुलपिटून गाजवलं जात आहे ते योग्य आहे का. काय आम्ही ज्या मिटिंगला जातो आणि तिथं जे शिकवलं जात आहे खरंच ते वचनानुसार आहे का. का? कारण ते कधी शोध घेत नाहीत. ही फार दुःखांकित गोष्ट आहे. ह्या मंडळीला मोठ्या मनाची लोक म्हटलेलं आहे नाही का. कारण देवाचं वचन साधं सरळ आहे, अगदी स्पष्ट आहे. आणि म्हणूनच पहिल्या शतकातील पौलाची जी पत्र आहेत पहिल्या शतकातील मंडळांमध्ये सामूहिक पद्धतीने वाचून दाखवण्यात येत होती. आणि म्हणूनच पवित्र शास्त्र इतकं स्पष्ट आणि समजण्याजोगं होतं. म्हणूनच पाऊल तिमोथ्याला म्हणतो की बालपणापासून ते तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ होतं म्हटलेलं आहे. दुसरी तिमोथी 3:15 मध्ये नाही का. कारण बाळपणीच तिमोथ्याला तारण काय आहे, ख्रिस्त काय आहे आणि विश्वास काय आहे या सर्व गोष्टी समजू शकलेल्या आहे. आणि म्हणून का बरं? कारण देवाचं वचन अगदी स्पष्ट आहे. पवित्र आत्मा देवाचं वचन देवाच्या गोष्टी समजण्यास आणि ते स्वीकारण्यास आपलं मन तो प्रकाशित करतो. पण रोमची मंडळी जी होती ती काय म्हणायची? पवित्र शास्त्र माणसांना समजण्याजोगं आणि कळण्याजोगं नाही, म्हणून त्यामुळं आम्ही तुमच्या भाषेत भाषांतर करणार नाही म्हणायची ती. पण पवित्र शास्त्र समजण्यास तुम्ही असमर्थ आहात, म्हणून कशावर विश्वास ठेवायचा हे आम्ही तुम्हाला सांगू म्हटलेलं आहे. पण आपण पाहतो की देवाचे सेवक विल्यम टेंडेल
ते म्हणाले की केवळ वचन नांगर चालवणाऱ्या शेतकऱ्याला त्या रोममधील पोपपेक्षा अधिक कळेल. देवाचं वचन जीवनास तारणासाठी आणि सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला ते सुस्पष्ट करणार आहे. आणि मग याच देवाच्या वचनाबद्दल विचार करत असताना हे वचन कसं आहे? संपूर्ण आहे. म्हणूनच यशया 55:11 काय सांगितलं? त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारं वचन होईल, ती माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून, ज्या कार्यासाठी मी ते पाठवले आहे ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. देवाचं वचन कधीच विफल होत नाही देवाच्या प्रियलेकरांनो. नक्कीच एकतर आपल्याला पाहायला भेटतं की ते न्याय करेल, नाही तर मग ते तुमचं जीवन बदलेल. कारण संदेश त्यांनी दोन्ही संदेश दिलेले आहेत. एकतर न्यायाबद्दल सुद्धा आणि आणि पुनर्स्थापनेबद्दल सुद्धा. तर देवाचं वचन जे आहे दुधारी तलवार आहे. एकीकडे ते चीर फाडतं आणि दुसरीकडे ते पुन्हा मलमपट्टी लावतं. देवाचं वचन जीवन बदलणार आहे. देवाचं वचन जे आहे ते आपल्या पापाविरुद्ध लढाई करण्यासाठी आपल्याला मदत करतं. देवाचं वचन जे आहे आपल्याला आध्यात्मिक रीतीने वाढण्यासाठी दिलेलं देवाने अद्भुत अन्न आहे. पहिले पेत्रमध्ये सांगितलं ते निरदूध आहे. योहानमध्ये सांगितलं ती भाकर आहे आपल्यासाठी. आणि इब्री लोकास पत्रामध्ये सांगितलेलं की ते आरसा आहे आपल्यासाठी देवाचं वचन. ते आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवत आहे दिवसेंदिवस. आणि हेच देवाचं वचन आपलं अद्भुत असं साधन आहे आपल्या प्रशिक्षणाचं. कारण ते आपल्याला काय करतं? दोष दाखवितं, सुधारतं, सद्बोध करतं, नीती शिक्षण देतं, जेणेकरून देवाचा भक्त पूर्ण होऊन म्हणजे काय? प्रौढ होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी काय व्हावा? सज्ज व्हावा. आणि असं हे देवाचं वचन आहे कारण ते आपल्याला प्रौढ होण्यासाठी मदत करतं नाही का? आणि आपल्याला ते उभं करतं. आणि म्हणून स्तोत्र 19:7 ते 10 जर आपण पाहिलं तर ते आपल्याला त्याच्याबद्दलच शिकवितं की देवाचं वचन परिपूर्ण आहे, ते पुनरुज्जीवन करतं, विश्वसनीय ते आहे म्हणून भोळ्यांना समंजस करतं. त्याची विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करणारे आहेत. त्याच्या आज्ञा चोख आहेत, ते नेत्रांना प्रकाश देतं नाही का? त्याचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणारा आहे. त्याचे निर्णय सत्य आहे, ते सर्वथे न्याय आहेत. सोन्यापेक्षा बावण कशी सोन्याच्या राशींपेक्षा इष्ट आहेत, ते मोळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा काय आहेत? गोड आहे. तर असे महान गौरवी हे हे वचन आहे. सोन्यापेक्षा अनमोल असं ते वचन आहे. हे वचन कधीच बदलत नाही, अविकारी नाही का, अटळ असणारं ते वचन आहे. म्हणूनच तुझं वचन स्वर्गात सर्व काळ आहे, स्थिर आहे म्हटलेलं आहे स्तोत्र 119 मध्ये नाही का. आणि म्हणूनच बायबलमधील सत्य नेहमी सत्यच राहणार आहे. बायबलमधील चेतावण्या नेहमी चेतावण्याच राहतील. बायबलमधील आज्ञा नेहमी आज्ञाच राहणार आहेत. बायबलमधील अभिवचन नेहमी अभिवचनच राहतील. बायबलमधील तारणारा आणि तारणाचा मार्ग नेहमी ख्रिस्तच असणार आहे. आपली पिढी गेली तरी पुढे सुद्धा हेच सत्य आणि हेच तत्व गाजवले जाणार आहे तितक्याच प्रभावीपणे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बदल होणार नाही कारण देवाचं वचन अटळ आहे सर्व काळामध्ये. देवाच्या वचनाचा अजिंक्यपणा काय आहे पहा. यिर्मया 23:29 मध्ये परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे तुकडे करणाऱ्या हातोड्यासारखे नव्हे काय? हे देवाचं वचन कसं आहे? गर्व, घमंड, हट्टीपणा ही पतित मानवाची कुरूपता आहे. पापामुळे हृदय अगदी हट्टी पाषाणासारखं कठोर झालेलं आहे. म्हणून त्याला नेहमी वचनाच्या हातोड्याचा दणकाच गरजेचा आहे. ते अग्नीसारखं आहे. ज्या प्रकारे सोनं युद्ध करण्यासाठी त्यास अग्नी टाकतात नाही का, तसे देवाचं वचन विश्वासधारांना शुद्ध करतं. मनुष्याला वचनाच्या अग्नीची गरज आहे. देवाचं वचन हे उत्कृष्ट साधन आहे. हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं शस्त्र आहे. देवाचं वचन हे जीवन देणारं बी आहे. हृदयरूपी जमिनीमध्ये पेरल्यावर पवित्र आत्मा पाणी देऊन नवीन जन्माचं झाड उत्पन्न करतो आणि त्यास आलेल्या फळांनी देवाचं गौरव होतं. इब्री 4:12 आपल्याला त्याबद्दल शिकवितं. सरते शेवटी हे देवाच्या वचनाची अंतिमता आपल्याला पाहायला भेटते. पवित्र शास्त्र त्याच्या अनन्य अंतिमतेबद्दल दावा करतं. देवाचं वचन हे लिखित वचन अंतिम सत्य आहे. हे विशेष असामान्य
पवित्र व तारणदायी प्रगटीकरण आहे. म्हणूनच यहूदा 1 आणि 3 मध्ये काय सांगितलंय? तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास काय आहे? पवित्र जनांच्या हवाली काय करण्यात आलेलं आहे? हे लिखित प्रगटीकरण नाही का? आणि म्हणूनच प्रगटीकरण 22, 18 आणि 19 मध्ये काय सांगितलंय? या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देवाने आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनांमधून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. देवाच्या प्रिय प्रगटीकरण पूर्ण झालेलं आहे. म्हणूनच अनुवाद 4:2 मध्ये अगोदर सांगितलेलं आहे. जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्याच्यात काही अधिक उणे करू नका. देवाचं वचन हे लिखित स्वरूपातील हे प्रगटीकरण पूर्ण झालेलं आहे. आपल्यासाठी जे गरजेचं होतं ते सर्व काही देवाने या पवित्र शास्त्रामध्ये या 66 पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून अतिरिक्त प्रगटीकरणाची मागणी करू नका देवाच्या प्रेलेकरांनो. जे आधी कोणे करतं त्यातून काही काढून टाकतं आणि काही त्यामध्ये भर घालतं त्याच्यावर श्राप आणि दंड आल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या वचनाची अंतिमता म्हणजे काय? प्रगटीकरण पूर्ण झालेलं आहे. यापुढे जे काही देवाला सांगायचं आहे ते तो त्याच्या वचनाद्वारेच सांगणार आहे. म्हणूनच इब्री 1 आणि वचन 2 मध्ये काय सांगितलंय? शेवटच्या काळी देव आपल्या पुत्रासोबत व आपल्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे. तो आता शेवटच्या काळी म्हटलेला अगदी 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 त्याच्या पुत्राद्वारे तो बोलत आहे. म्हणून आपल्या जीवनातील निरनिराळ्या घडामोडींना देवाच्या वचनाचं आपण लागूकरण करू शकतो. आता अतिरिक्त प्रगटीकरणाची आशा आपण बाळगत नाही. उदाहरणार्थ कोणत्या मुलीशी किंवा मुलाशी आपण विवाह करायला पाहिजे नाही का? त्यानंतर अ, विशेष करून हे तुम्हाला देव तुमच्या कानात येऊन सांगणार नाही. किंवा कोणता कामधंदा करावा, आम्ही कोणत्या शहरात राहावं, कोणत्या मंडळीचं सदस्यत्व आम्ही मिळवावं, कोणत्या गावात, शहरात किंवा देशात सेवा करावी. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांचा शोध आपण पवित्र शास्त्रामध्ये दिलेले जे तत्व आहेत, आज्ञा आहेत आणि उदाहरणं आहेत याद्वारे आपण करू शकतो नाही का? आणि म्हणून जे अतिरिक्त प्रगटीकरणाची मागणी करतात ते दुसऱ्या पवित्र शास्त्राची मागणी करतात. त्यांच्या अशा वागण्याने ते काय म्हणतात माहितीये का? हे जे 66 पुस्तक आहे ते पुरेसं नाही. देवा आम्हाला अजून दे. अरे तुमचे अजून एक पुस्तक वाचून होत नाही पूर्ण. आणि ही 66 पुस्तकं तर दूरच. आणि अजून आम्हाला प्रगटीकरण पाहिजे नाही का? एक जण म्हणत होता की मला दानियेलाने माझ्या कानात येऊन माझ्या दृष्टांतात काही भविष्यवाणी सांगितले ज्या दानियेलाच्या पुस्तकात लिहायच्या राहिल्यात म्हणे. आणि ते पुस्तक लवकरच येणार आहे. काय चाललंय जगात? भयंकर गोष्टी चालू आहेत. जो कोणी असं म्हणतो की देव माझ्याशी बोलला किंवा आत्मा मला सांगत आहे, ते अतिरिक्त शास्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून विल्यम ब्रिज काय म्हणतात? कोणालाही माहित नाही का? सैतान अनेक सत्य बोलतो व त्यामध्ये त्याची एक लबाडी असते. म्हणून देवाचे जे सेवक होते त्याने अशा लोकांना नेहमी ते ताकीद द्यायचे की देव बोलला आहे असं तुमचं विधान मंडळीमध्ये आणू नका जर त्याची सुसंगती शास्त्राशी नाही. देवाच्या प्रियलेकरांनो, कितीही मोठा चमत्कार तुमच्या नजरेपुढे होऊ द्या आणि कोणत्याही प्रकारे तिथं बोललं जाऊ द्या की देव माझ्याशी बोलला आहे, पण जर ते शास्त्राशी सुसंगत नसेल तर ते मी कधीच मान्य करू शकणार नाही. कारण पवित्र आत्मा हा पवित्र शास्त्राचा दैवी लेखक आहे आणि तो त्याच्या लिखित लेखाच्या विरोधात कधीच जाणार नाही, कारण देव बदलत नाही. देव आता एक शब्द बोलला आणि दुसऱ्यांदा दुसरा शब्द बोलला असं कधीच होणार नाही देवाच्या प्रियलेकरांनो. कारण देवाचं वचन आहे ते आपल्या तारणाकरिता पुरेसं आहे. तिथं आपल्याला तो गौरीला गेलेला ख्रिस्त पाहायला भेटतो जो आपल्यासाठी आलेला आहे. तिथं आपल्याला दयनीय अवस्था पाहायला भेटते आपली, की आपण किती पापी भ्रष्ट आहोत, त्या जिवंत देवासमोर बिलकुल उभे राहण्यास पात्र नाहीये. तो ख्रिस्त आपल्यासाठी आला.
तो आपल्यासाठी आपल्या बदली जगलेला आहे. त्याने सर्व ते आज्ञा पालन पूर्ण केलेलं आहे. आपल्यासाठी त्याने मरण पत्करलेलं आहे. त्याने अनमोल रक्त सांडलेलं आहे. तो मृत्यू पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे. तोच आमच्या तारणासाठी पुरेसा आहे. आमची कृत्य कोणत्याही प्रकारे देवाला ग्रहणीय कधीच होऊ शकणार नाहीये, कारण ते घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. आम्हाला पूर्णपणे ख्रिस्ताची गरज आहे. त्याच्या परिपूर्ण कार्याची गरज आहे. आणि तेच आपल्याला देवाचं वचन शिकवितं, देवाचे प्रेलेकरांनो. देवाचं वचन आपल्या पवित्रीकरणाकरिता आणि जीवनास आणि सुभक्तीच पवित्र शास्त्र हे पुरेसं आणि अंतिम सत्य आहे, देवाचे प्रेलेकरांनो. म्हणून देवाच्या वचनाला योग्य प्रतिसाद आपण देणं गरजेचं आहे. नेहमी देवाचं वचन वाचा, देवाचं वचन ऐका, देवाच्या वचनाचं लागूकरण करा आणि देवाच्या वचनाची घोषणा करा आणि देवाचं वचन गा. देवाच्या वचनाला योग्य ते स्थान आणि सन्मान तुम्ही द्या, देवाच्या प्रेलेकरांनो. जी मंडळी देवाच्या वचनाला स्थान देत नाही, ती मंडळी कधीच ख्रिस्ताची मंडळी होऊ शकत नाही. ज्या मंडळीमध्ये देवाच्या वचनाला पाहिजे तेवढा वेळ दिला जात नाही, ती मंडळी कधीच देवाचं गौरव करू शकत नाही. म्हणून देवाचे प्रिय देवाच्या वचनाचं मोल समजून घ्या. कारण देवाचा अद्भुत आणि महान वचन आहे, ज्याद्वारे तुम्ही आणि मी आहे, जे अधिकारयुक्त आहे, जे अंतिम सत्य आहे. आणि म्हणून माझ्या भावना, माझे विचार, माझे तर्क-वितर्क, माझ्यासमोर होणाऱ्या चमत्कार, माझ्यासमोर येणारे वेगवेगळे लोक, प्रसिद्धीस आलेले लोक, नाही 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 नाही, या सगळ्यांवर सर्वोच्च देवाचं वचन आहे, देवाच्या प्रिय. आणि देवाच्या वचनाच्या विरुद्ध या सर्व गोष्टी आहेत. म्हणून नेहमी आपल्या आपल्या हृदयात आणि आपल्या जीवनात देवाच्या वचनाला आपण स्थान देऊया. आपण प्रार्थना करू.